मित्रांनो, कराड तालुक्यातील कोळे गावाला प्रतिपंढरपूर का म्हणतात आणि आषाढी एकादशीला स्वतः पांडुरंग तिथे आले होते असं का सांगितलं जातं, याच प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी मी तिथं चाललोय. चला तर मग सत्य जाणून घेऊया. मला वाटते उद्या इथून पायी दिंडी निघणार, त्याची तयारी चालू आहे ना. अरे वा, आजीबाई काय घेऊन आलाय? गट्टुळी बाळा. हो, हो, कशाची कपड्याची गट्टुळी? तांदूळ बिंडूळ इकडे दिंडीत सोडायला. होय का? दिलं- तुम्ही जाणार नाही ना? जाणार आहे काय कडून. बोलताय? कडून जातं प्रत्येक वर्षी जाता काय? हा, प्रत्येक वर्षी बरं जातो बरं, बाळा. पळा पळा. प्रत्येक वर्षी जातो. या मौली आहेत कोळेगावच्या पोलीस पाटील आहेत. आणि काय सांगाल मौली मग या तुमच्या गावच्या विषयी, या मंदिराविषयी? आणि बऱ्याच वर्षापासून इथं पायी दिंडी हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो. आणि मला वाटतं उद्या तुमची पायी दिंडी प्रस्थान करणार आहे ना पंढरपूरच्या दिशेने. तुम्ही जाता? आम्ही काळपर्यंत जातो. होय का? प्रत्येक वर्षी असता तुम्ही? काय सांगाल या मंदिराविषयी जरा? खूप वर्षापासून इकडे बघून सांगा. खूप वर्षापासूनची आमची परंपरा आहे. गावातून दिंडी निघते. जवळजवळ 177 वर्षाची परंपरा आहे. आणि 15 दिवसाच्या वारीला आमच्या गावातून म्हणजे परंपरा आहे. 15 दिवसाच्या एकादशीला आमची वारी असते गावातून. आणि भरपूर उद्याच्या पालखीसाठी जवळजवळ 9 ते 10 हजार लोक सहभागी असतात. काय बोलतोय? एवढी मोठी पालखी सोहळा असतो? खूप मग किती वाजता इथून प्रस्थान करणार तुम्ही? उद्या संध्याकाळी 5 वाजता. होय का? आणि मला या मंदिराविषयी मला परफेक्ट माहिती अशी कोण देईल की, म्हणजे मी ऐकलंय की या मंदिरामध्ये स्वतः पांडुरंग पंढरीचे इथे यायचे, ते काय आहे असं नेमकं? याविषयी तुम्हाला थोडी माहिती आहे यातली? मला तरी एवढी काही माहिती नाही, पण आमची खूप भक्तिभावाने आम्ही इथे येतो. जर 15 दिवसाच्या आम्ही एकादशीला देवाच्या दर्शनासाठी येतो. ओके मौली, इथं पुजारी आहे, ते तुम्हाला सगळी माहिती नक्की देतील. मौली, धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण आहे. या की साहेब, काय हे आपले मित्र आहेत दादासाहेब पाटील, हे आणेचे आहेत. गाडगेनाथ महाराज मंदिर कोळे खूप प्रसिद्ध आणि खूप जुनं मंदिर आहे. आतमध्ये मंदिर कसं आहे मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो. उद्या दिंडी निघणार आहे या मंदिरातून पंढरपूरसाठी. कोणत्या गावचे तुम्ही? होय ना? सगळं कुंभारगाव सांगा. म्हणजे कुंभारगावचे शेंडेवाडी आहे ना? म्हणजे तुम्ही सर्वजण कुंभारगावच्याच होय ना? प्रत्येक वर्षी वारीला येता? कसं वाटतं इथं आल्यानंतर? होय ना? वारीमध्ये होय ना, कुणाला काही तकलीफ होत नाही ना? तुमचं वय बघून म्हणतो. तुम्ही आजीबाई, तुम्ही पण कंटिन्यू चालता एंडपर्यंत? काय आहे तुमचं वय? काय माहिती, अंदाज 70-80 होय ना? म्हणजे मी प्रत्येक वर्षी जाता वारीला होय ना? कधी म्हणजे असं थकलायचं, असं बसलाय, आजारी पडलाय वगैरे कधीच नाही ना? अरे वा, छान. म्हणजे पांडुरंग तुमच्या सोबत असतो. मित्रांनो, हे बघा पांडुरंगाचे भक्त साधे भोळे होय ना? एकदा बोला रामकृष्ण हरी. चला, धन्यवाद. मित्रांनो, चला आता मंदिरात आपण प्रवेश करतोय. हरिपाठ इथे चाललेला आहे होय का? दोन मिनिटं. रामकृष्ण हरी सावळ्या माझ्या पंढरीनाथ रामकृष्ण. इथं मित्रांनो आतमध्ये आल्यानंतर इथं कृष्णनाथ महाराज यांची इथं ही समाधी आहे. आणि या दुसऱ्या साईडला शिवलिंग बुवा महाराज वाणी समाधी, इथंही एक समाधी आहे. आणि इथं समोर आपल्याला दिसते ती संत गाडगेनाथ महाराज समाधी. आणि हे आपले विठू माऊली विठ्ठल रखुमाई त्यांची पूजा चालू आहे आत्ता मित्रांनो इथं. रामकृष्ण सावळ्या माझ्या विठुराया पंढरीनाथा, धन्यवाद बोलवलंच मला इथं. आणि ही समाधी आहे आपल्या गाडगेनाथ महाराजांची. हे मठाधीश आहे तिथले, तुम्हाला दाखवतो मी. या साईडला रामकृष्ण हरी. श्री संत गाडगे महाराज मंदिर. या मंदिरामध्ये मी ऐकून आहे असं की स्वतः पांडुरंग इथं यायचे संत गाडगे महाराजांचं दर्शन घ्यायला. ही गोष्ट खरी आहे? काय सांगाल? हे या कोळेगावातील मंदिरातील मठाधीश आहेत.
तर माऊली तुमचं नाव सांगा आणि या मंदिराविषयी मला नक्कीच माहिती मिळाली तर या सर्वांना बरं वाटेल. जरा नक्की माहिती सांगा. श्री संत गाडगेनाथ महाराजांचा मूळ गाव कुकरेगाव. त्यांचा 1856 साली जन्म झाला. त्यांनी 1756 साली त्यांचा जन्म झाला. त्यांचं कर्मभूमी कोळ्याची शाहू महाराजांच्याकडे सोलापूरला या ठिकाणी नोकरीला होते. तिथून ते पंढरपूरला गेले. त्यांच्यावर कर्जाचा बोजा भरपूर होता. मग तो कर्जातून मुक्त व्हावं या उद्देशाने त्यांनी पांडुरंगाला नवस केलं आणि त्यांनी पांडुरंगाची पहिली वारी 1889 साली या ठिकाणी केली आणि त्यातून कर्जातून मुक्त झाली. त्यावेळेला त्यांनी असं केलं की गोदंडनाथ महाराज गाडगेनाथ महाराजांची जो वारी त्यांनी त्यांची पताका होती 15 दिवसाची पंढरपूरची वारी ती गाडगेनाथ महाराजांना दिली आणि त्या 1789 सालापासून 75 वर्ष गाडगेनाथ महाराजांनी पंढरपूरची दर 15 दिवसाची दशमी एकादशीची वारी केली आणि 1864 मध्ये गाडगेनाथ महाराजांनी समाधी घेतली. 1864 नंतर त्यांचे शिष्य कृष्णनाथ वाणी महाराज यांनी 1889 पर्यंत ती वारीची पताका चालवली आणि गेली 7 पिढ्या झालं ती परंपरा दर 15 दिवसाची 245 वर्ष झालं अखंड वारीची परंपरा आज तागायत चालू आहे आणि ती परंपरा मी सोमनाथ महादेव वाणी आता महाराजांच्या पासून 7वी पिढी ती परंपरा मी आज दर 15 दिवसाला पंढरपूरची वारीची अखंड परंपरा चालवत आहे. गाडगेनाथ महाराजांच्या या ठिकाणी जे पांडुरंगाला म्हणतात पांडुरंग स्वतः गाडगेनाथ महाराजांना भेटण्यासाठी नाही तर गाडगेनाथ महाराजांच्या बरोबर पोळ्याला वास्तव्य करण्यासाठी येतो असं गाडगेनाथ महाराजांना सांगितलं कारण मला पोळ्याला यायचं आहे. पोळ्यातल्या भाविक भक्तांना मला ते स्थान प्रति पंढरपूर करायचं आहे म्हणून मी पोळ्याला येतोय. मग गाडगेनाथ महाराजांच्या बरोबर त्या पांडुरंगाच्या मूर्ती पोळ्याला आल्या आणि गाडगेनाथ महाराजांनी त्या स्थापन केल्या. म्हणून आषाढी एकादशी दिवशी पोळ्याला पांडुरंग असतो म्हणून प्रति पंढरपूर पोळे समजून जसं पंढरपूरला ज्या लोकांना जाता येत नाही ज्या लोकांच्या अडचणी असतात अशा लोकांना पंढरपूरला न जाता येत नाही ती सर्व मंडळी पोळ्याला प्रति पंढरपूर म्हणून गाडगेनाथ महाराजांच्या दर्शनाला येते. अशी अखंड ही परंपरा गाडगेनाथ महाराजांची गेली पिढ्यानपिढ्या चालू आहे अशी आणि गाडगेनाथ महाराजांची अखंड सेवा करण्याचं आमचं वाणी कुटुंब आहे. वाणी कुटुंबामार्फत त्यांची पूजा अर्चा सेवा नित्य सकाळी काकड आरती असते दुपारी नित्यपूजा असते सायंकाळी शेत आरती असते संध्याकाळी हरिपाठ असतो. हा नित्य उपक्रम मंदिरामध्ये कंटिन्यू चालू असतो. कोळ्या गावातील श्री संत गाडगे महाराजांच्या मंदिरामध्ये श्री स्वतः पांडुरंग येतात म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि तेही आषाढी एकादशीला ना. अरे वा. आषाढी एकादशीला ज्या दिनदुबळ्या भाविकांना तिथं पोहोचता नाहीये ते इथं येऊन दर्शन घेऊ शकतात होय ना महाराज. ह्या मूर्त्या त्यांनी स्थापन केलेल्या आहेत ना स्वतः म्हणजे पंढरपुरातून आणून. रामकृष्ण खूप छान. धन्यवाद धन्यवाद तुम्हा सर्वांचं मनापासून आभार आणि खरंच पांडुरंगा तुमचा आशीर्वाद मला मिळाला. आज एकादशीला मला म्हणजे सकाळपासून म्हणत होतं की मी आज इथं जाऊन मला दर्शन घ्यायचं आहे कोळ्याच्या मंदिरामध्ये आणि खूप सुंदर दर्शन झालं. सर्वात महत्त्वाचं मला या पांडुरंगाविषयीची माहिती होती ती अचूक माहिती माझ्या दिशांनी दिली ते खूप ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि या प्रति पंढरपूरला अजून जास्त शेअर करा. सर्वांना कळायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये जर पंढरपूरला तुम्ही नाही पोहोचू शकला तर किमान या प्रति पंढरपूरमध्ये येऊन या पांडुरंगाचं माझ्या रखुमाईचं दर्शन नक्की घ्या. रामकृष्ण आहे.